पंतप्रधानांच्या निवडणुकीची मतमोजणी 10 वाजता सुरू होतीये. कशा प्रकारे तिकडे तयारी आहे, कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तिकडे? संजय. नक्कीच अश्विन, आपण म्हणालात त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदांची मतमोजणी आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतदानाने ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. खरं तर बुलढाणा जिल्ह्याचं आजचं तापमान हे 11 अंश सेल्सिअस आणि एवढ्या थंडीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळाने म्हणजे 10 नंतर बुलढाण्याच्या वातावरणाचं तापमान जे आहे ते वाढणार आहे. खरं तर 11 नगर परिषदाच्या या नगराध्यक्षांसाठी 87 उमेदवार रिंगणात आहे आणि 286 नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी 1182 उमेदवार आहे आणि यांचा भवितव्याचा फैसला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मतमोजणी ज्यावेळेस सुरुवात होईल प्रत्यक्ष त्यावेळी जसं जसं निकाल किंवा कौल आपल्या हाती पडतील तसं तसं बुलढाण्यातलं वातावरण तापणार आहे. आणि अश्विन, तू म्हटलं त्याप्रमाणे हॉट फाईट म्हणजे जी काय हॉट फाईट आहे बुलढाण्यात 2 ठिकाणी जी आहे ती प्रतिष्ठेची लढाई आहे. एक म्हणजे खामगाव नगर परिषद आणि दुसरी म्हणजे बुलढाणा नगर परिषद. बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी रिंगणात आहेत, तर खामगावमध्ये आकाश फुंडकर जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर यांच्या वहिनी या रिंगणात आहे. त्यामुळे या 2 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह राज्याचंही लक्ष आहे. या व्यतिरिक्त चिखली असू देत, मेहकर असू देत, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात फाईट होत आहे. अनेक ठिकाणी तर 2 राष्ट्रवादीमध्ये फाईट आहे आणि त्यामुळे या निकालाची उत्कंठा आता जशी आपल्याला लागून आहे तशी कार्यकर्त्यांना सुद्धा लागून आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच बुलढाण्यात तरी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात होत आहे. बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि जसं जसं निकालाचा कल बाहेर येईल तसं तसं बुलढाण्याच्या तापमानात सुद्धा वाढ होणार आहे. अश्विन. आणि यावेळेला संजय अगदी बरोबर आहे की हे निकाल महत्त्वाचे का आहेत, कारण या निकालानंतर 15 ते 20 दिवसात राज्यभरामध्ये मिनी विधानसभा पार पडणार आहेत. म्हणजे अर्थातच महापालिकेच्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवरती होत असलेल्या निवडणुकांचं महत्त्व अधिकच वाढले बदललेल्या राजकीय समीकरणांचाही विचार करता. यानंतर आपण जाऊया पुण्यात.